मित्रांनो, आजचा तुमचा दिवस कसा गेला? किंवा जर तुम्ही हा पॉडकास्ट सकाळी ऐकत असाल, तर तुमचा कालचा दिवस कसा होता? रात्री झोपताना किंवा सकाळी आरशासमोर उभं राहताना कधीतरी तुम्हाला असा विचार येतो का, की मी जे आयुष्य जगतोय ते खरंच माझं आयुष्य आहे? की मी फक्त कॅलेंडरवरची पानं बदलतोय आणि आयुष्य कसं तरी ढकलतोय? आपण आज 21व्या शतकात जगतोय. बाहेरचं जग खूप वेगानं बदलतंय. सोशल मीडिया, AI आणि इन्स्टंट ग्रॅटिफिकेशनच्या या जगात आपण स्वतःला कुठेतरी हरवून बसलोय. आपण रोज सकाळी उठतो, लोकलने किंवा ट्रॅफिकमधून ऑफिसला जातो, 8-9 तास काम करतो, संध्याकाळी थकून घरी येतो, मोबाईलवर रील्स बघत जेवतो आणि झोपतो. आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा तेच. वीकेंड आला की आपण थोडा श्वास घेतो आणि पुन्हा सोमवारच्या चिंतेत अडकतो. मित्रांनो, याला जगणं म्हणत नाहीत. रॉबिन शर्मा याला मायक्रो लिव्हिंग म्हणजेच अतिसामान्य आयुष्य म्हणतात. आपल्याला वाटतं की चांगलं आयुष्य जगण्यासाठी खूप पैसे लागतात, खूप नशीब लागतं किंवा वशिला लागतो. आपण स्वतःला सांगतो की मी तर एक सामान्य माणूस आहे, माझं आयुष्य असंच असणार आहे. पण आज, आत्ता, याच क्षणी मी तुम्हाला एक अत्यंत सुंदर आणि सकारात्मक सत्य सांगणार आहे. काय होईल जर मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही आत्ता, याच क्षणी एक परिपूर्ण, भव्य आणि मेगा आयुष्य जगू शकता? आणि त्यासाठी तुम्हाला हिमालयात जाण्याची गरज नाहीये किंवा करोडपती होण्याचीही गरज नाहीये. तुम्हाला गरज आहे ती फक्त एका निर्णयाची. मित्रांनो, आज या एपिसोडमध्ये आपण एका अशा पुस्तकाचं सखोल विश्लेषण आणि चिंतन करणार आहोत जे वाचताना तुमच्या अंगात एक नवी ऊर्जा सळसळेल. तुम्हाला जाणवेल की बदल घडवून आणण्यासाठी स्वतःला शिक्षा देण्याची गरज नाहीये. तो बदल अत्यंत सकारात्मक आणि सहज असू शकतो. पुस्तकाचं नाव आहे मेगा लिव्हिंग 30 डेज टू अ परफेक्ट लाईफ, म्हणजेच मेगा लिव्हिंग, परिपूर्ण जीवनाकडे जाणारे 30 दिवस. आणि याचे लेखक आहेत जगप्रसिद्ध विचारवंत आणि लीडरशिप गुरु रॉबिन शर्मा. रॉबिन शर्मा यांचं नाव घेताच आपल्याला द मंक हू सोल्ड हिज फेरारी हे पुस्तक आठवतं. पण मित्रांनो, ते जगप्रसिद्ध पुस्तक लिहिण्यापूर्वी रॉबिन शर्मा यांनी हे मेगा लिव्हिंग हे पुस्तक लिहिलं होतं. हे पुस्तक म्हणजे एक मॅन्युअल आहे, तुमच्या आतल्या सुप्त शक्तीला जाग करण्याचं मॅन्युअल. सर्वात आधी आपण एक गोष्ट समजून घेऊया. आपण सर्वसाधारण मायक्रो लिव्हिंग का जगतो? आपण सगळे जन्मताना अफाट क्षमता घेऊनच जन्माला येतो. लहानपणी आपण किती स्वप्न बघायचो, मी पायलट बनेन, मी शास्त्रज्ञ बनेन, मी जग फिरेन. पण जसे आपण मोठे होतो तसा हा समाज, आपली शिक्षण व्यवस्था आणि आजूबाजूचे लोक आपल्या मनावर मर्यादांचे साखळदंड घालायला सुरुवात करतात. वेडेपणा करू नकोस, पैसा काय झाडाला लागतो का, स्वप्न पाहणं सोडून दे आणि वास्तवात जगायला शिक. मित्रांनो, इथे मला तुम्हाला एका गरुडाची गोष्ट सांगावीशी वाटते. एकदा एका जंगलात गरुडाचं एक अंड एका कोंबडीच्या घरट्यात पडतं. कोंबडी त्या अंड्याला उबवते, त्यातून गरुडाचं पिल्लू बाहेर येतं. पण ते पिल्लू कोंबड्यांच्या पिल्लांसोबतच लहानाचं मोठं होतं. ते कोंबडीसारखंच जमिनीवर दाणे टिपतं, कोंबडीसारखंच कॉक कॉक ओरडतं आणि उडायचा प्रयत्न केलाच तर फक्त 2 ते 3 फूट उडून पुन्हा खाली पडतं. कारण त्याला वाटत असतं की मी तर एक कोंबडीच आहे. एक दिवस ते गरुडाचं पिल्लू आकाशात खूप उंचावर एका विशाल गरुडाला अत्यंत डौलानं उडताना बघतं. ते पिल्लू आपल्या कोंबडी आईला विचारतं, आई, तो कोण आहे ग? तो किती छान उडतोय. तेव्हा कोंबडी आई म्हणते, अरे वेड्या, तो पक्ष्यांचा राजा गरुड आहे. तो आकाशात उडू शकतो. पण आपण कोंबड्या आहोत. आपलं नशीब जमिनीवर दाणे टिपण्यात आहे. तू त्याच्याकडे बघू नकोस, आपलं काम कर. आणि ते गरुडाचं पिल्लू ते खरं मानतं. ते आयुष्यभर स्वतःला कोंबडी समजूनच जगतं आणि एक दिवस कोंबडी म्हणूनच मरून जातं. मित्रांनो, आपण सगळे ते गरुड आहोत. आपले पंख आकाशाला गवसणी घालण्यासाठी बनलेत. पण या समाजाने, या निगेटिव्ह विचारांनी आपल्याला कोंबडी बनवून ठेवलंय. मायक्रो लिव्हिंग म्हणजे कोंबडीसारखं जमिनीवर दाणे टिपणं आणि मेगा लिव्हिंग म्हणजे स्वतःचे पंख ओळखून आकाशात झेप घेणं. रॉबिन शर्मा विचारतात, आर यू लिव्हिंग ऑर आर यू जस्ट एक्झिस्टिंग? तुम्ही खरंच जगता आहात की फक्त जिवंत आहात? मेगा लिव्हिंगचा अर्थ फक्त करोडपती होणे असा नाहीये. मेगा लिव्हिंग म्हणजे शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक या तिन्ही पातळ्यांवर सर्वोच्च क्षमतेनं जगणं. मेगा लिव्हिंग म्हणजे असा माणूस जो शारीरिकदृष्ट्या फिट आहे, ज्याचं मन अत्यंत शांत आहे, ज्याला छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद घेता येतो आणि ज्याला आपल्या आयुष्याचा उद्देश माहीत आहे. पण आपण या मेगा लिव्हिंगपासून दूर का जातो? कारण आपण एका भयंकर आजाराचे शिकार झालो आहोत. त्या आजाराचं नाव आहे समडे आयलंड, म्हणजेच कधीतरी बेट. आपण नेहमी स्वतःला सांगतो की जेव्हा माझा पगार वाढेल कधीतरी, तेव्हा मी आनंदी होईन.
जेव्हा मुलं मोठी होतील कधीतरी, तेव्हा मी माझ्या छंदांसाठी वेळ काढेन. जेव्हा मी रिटायर होईन कधीतरी, तेव्हा मी शांततेत जगेन. मित्रांनो, हे कधीतरी कधीच येत नाही. तो उद्या कधीच उगवत नाही. आनंद आणि यश हे काही बँकेत ठेवलेलं फिक्स डिपॉझिट नाहीयेत की जे म्हातारपणी मॅच्युअर होतील. आयुष्य आत्ता आहे, याच क्षणी आहे. रॉबिन शर्मा म्हणतात, आजचा दिवस हा तुमच्या उरलेल्या आयुष्याचा पहिला दिवस आहे. टुडे इज द फर्स्ट डे ऑफ द रेस्ट ऑफ युअर लाईफ. जर तुम्ही आजपर्यंत स्वतःला कमी समजत आला असाल, जर तुम्हाला वाटत असेल की माझ्यात काहीतरी कमतरता आहे, तर तो विचार आज याच क्षणी पुसून टाका. तुमच्या आत एक झोपलेला जायंट आहे, एक प्रचंड मोठी सकारात्मक ऊर्जा आहे. तिला फक्त एका ठिणगीची गरज आहे. आणि पुढची काही मिनिटे ती ठिणगी देण्याचं काम करणार आहेत. पुढची काही मिनिटे आपण हे मेगा लिव्हिंग कसं मिळवायचं याचे प्रॅक्टिकल आणि अतिशय सोपे नियम समजून घेणार आहोत. आपण बघणार आहोत की 30 दिवसात स्वतःच्या मेंदूची वायरिंग कशी बदलायची. तुमचे हेडफोन नीट लावा, चेहऱ्यावर एक सुंदर स्माईल आणा आणि स्वतःला सांगा, माझं आयुष्य आता बदलणार आहे आणि मी त्या बदलासाठी 100% तयार आहे. चला तर मग आपल्या या भव्य प्रवासाला सुरुवात करूया. रॉबिन शर्मा या पुस्तकाची सुरुवातच एका अत्यंत शक्तिशाली विचाराने करतात. ते पुन्हा विचारतात, आर यू लिव्हिंग ऑर आर यू जस्ट एक्झिस्टिंग? म्हणजे तुम्ही खरंच जगत आहात की फक्त अस्तित्वात आहात? आपल्यापैकी 90% लोक फक्त अस्तित्वात असतात. सकाळी उठणं, कामाला जाणं, परत येणं, टीव्ही बघणं आणि झोपणं, हे एक मायक्रो लिव्हिंग किंवा साधारण आयुष्य आहे. पण मेगा लिव्हिंग म्हणजे काय? मेगा लिव्हिंग म्हणजे शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक या तीनही पातळ्यांवर सर्वोच्च म्हणजे मॅक्सिमम क्षमतेने जगणे. मेगा लिव्हिंग म्हणजे असा माणूस जो शारीरिकदृष्ट्या फिट आहे, मानसिकदृष्ट्या शांत आहे आणि ज्याला आपल्या आयुष्याचा उद्देश म्हणजे पर्पज माहीत आहे. हे मिळवण्यासाठी लेखक मनाचा ताबा, माइंड मास्टरी यावर सर्वाधिक भर देतात. ते म्हणतात, तुमचं मन हे एका सुंदर बागेसारखं आहे. जर तुम्ही त्यात सुंदर विचारांची बियाणी पेरलीत तर तिथे सुंदर फुले येतील. पण जर तुम्ही बागेकडे लक्ष दिलं नाही तर तिथे आपोआप तण म्हणजे अनावश्यक गवत उगवेल. नकारात्मक विचार हे तणासारखे असतात. ते आपोआप येतात. मला हे जमणार नाही, मी चांगला दिसत नाही. यावर उपाय काय? रॉबिन शर्मा एक अत्यंत सोपी टेक्निक देतात, थॉट स्टॉपिंग, म्हणजे विचार थांबवणे. जेव्हा कधी तुमच्या मनात एखादा नकारात्मक विचार येईल, तेव्हा तो विचार पूर्ण होण्याआधीच स्वतःला मनातल्या मनात जोरात म्हणा, थांब, स्टॉप, आणि लगेच तो विचार एका सकारात्मक म्हणजे पॉझिटिव्ह विचाराने बदला. उदाहरणार्थ, मी या इंटरव्ह्यूमध्ये नापास होईन हा विचार आल्यावर लगेच म्हणा, थांब, मी पूर्ण तयारी केली आहे आणि मी माझं 100% देणार आहे. तुमचं मन एकाच वेळी 2 विचार करू शकत नाही. जर तुम्ही नकारात्मक विचार थांबवून सकारात्मक विचार आणलात तर तुम्ही तुमच्या मनाचे मालक बनता. आता आपण या पुस्तकाच्या हृदयापर्यंत पोहोचलो आहोत. रॉबिन शर्मा यांनी पूर्व आणि पश्चिम या दोन्ही संस्कृतींचा अभ्यास करून काही नियम म्हणजे सिक्रेट्स सांगितले आहेत, जे मेगा लिव्हिंगचा पाया आहेत. आपण त्यातील सर्वात महत्त्वाचे नियम पाहूया. 1. लवकर उठण्याची कला, द मॅजिक ऑफ वेकिंग अप अर्ली. तुम्ही जगातल्या कोणत्याही यशस्वी माणसाचा अभ्यास करा, तो सकाळी लवकर उठतो. रॉबिन शर्मा याला द 5 AM क्लबचा पाया मानतात. जेव्हा तुम्ही सूर्योदयापूर्वी उठता तेव्हा जग शांत असतं. तुमचा फोन शांत असतो. तो 1 तास म्हणजे सकाळी 5 ते 6 फक्त तुमचा असतो. त्यावेळेत ध्यान करा, मेडिटेशन करा, व्यायाम करा किंवा एखादं चांगलं पुस्तक वाचा. या एका सवयीने तुमच्या दिवसाची आणि आयुष्याची दिशा बदलते. 2. निसर्गाची शक्ती, द हीलिंग पॉवर ऑफ नेचर. आज आपण सर्वजण सिमेंटच्या ज्या जंगलात आणि AC रूममध्ये अडकलो आहोत. आपला निसर्गाशी संपर्क तुटलाय. लेखक सांगतात, आठवड्यातून किमान एकदा निसर्गाच्या सानिध्यात म्हणजे बागेत, जंगलात, नदीकिनारी वेळ घालवा. हिरवा रंग आणि शुद्ध हवा तुमच्या मज्जासंस्थेला त्वरित शांत करते. निसर्गात चालण्याने तुमचा ताण कमी होतो. 3. मौन, द पॉवर ऑफ सायलन्स. आपण दिवसभर बोलत असतो, ऐकत असतो, पण स्वतःशी कधी बोलतो? दिवसातून किमान 15 ते 20 मिनिटे मौन पाळा.
मोबाईल, टीव्ही, लोक सगळं बंद. फक्त शांत बसा. सुरुवातीला तुम्हाला कंटाळा येईल, डोक्यात विचार येतील, पण हळूहळू तुम्हाला त्या शांततेची गोडी लागेल. तिथेच तुम्हाला तुमच्या आतल्या खऱ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. 4. कृतज्ञता, ग्रॅटिट्यूड. तुम्ही कितीही श्रीमंत झालात तरी जर तुमच्या मनात कृतज्ञता म्हणजे ग्रॅटिट्यूड नसेल तर तुम्ही गरीबच आहात. रोज रात्री झोपण्यापूर्वी डायरीत 3 अशा गोष्टी लिहा ज्यासाठी तुम्ही आज आभारी आहात. मला आज चांगलं जेवण मिळालं, माझ्याकडे राहायला घर आहे. कृतज्ञतेमुळे तुमचं मन कमतरतेकडून समृद्धीकडे जातं. मित्रांनो, रॉबिन शर्मा नुसतं तत्वज्ञान सांगून थांबत नाहीत. पुस्तकाच्या 3ऱ्या भागात ते एक 30 दिवसांचा प्रोग्राम देतात. ते म्हणतात, कोणतीही सवय बदलण्यासाठी सलग 21 ते 30 दिवस लागतात. हा प्रोग्राम तुम्ही तुमच्या रोजच्या आयुष्यात कसा आणू शकता? पहिले 10 दिवस शारीरिक शुद्धी, फिजिकल मास्टरी. सुरुवातीचे दिवस तुमच्या शरीरावर काम करा, कारण अ हेल्दी माइंड लिव्ज इन अ हेल्दी बॉडी. रोज 30 मिनिटे व्यायाम करा, जंक फूड बंद करा, भरपूर पाणी प्या, तुमचा श्वास संथ आणि खोल घेण्याचा सराव करा. शरीर बदललं की ऊर्जा बदलते. पुढचे 10 दिवस मानसिक शुद्धी, मेंटल मास्टरी. आता मनावर काम करा. सकाळी उठल्यावर अफर्मेशन्स म्हणजे सकारात्मक विधाने बोला. उदाहरणतः, मी आज अतिशय आनंदी आणि उत्साही आहे. रोज कमीत कमी 15 पाने एखादं प्रेरणादायी पुस्तक वाचा. निगेटिव्ह बातम्या आणि निगेटिव्ह लोकांपासून दूर राहा. शेवटचे 10 दिवस आध्यात्मिक आणि भावनिक शुद्धी, स्पिरिच्युअल आणि इमोशनल मास्टरी. हे सर्वात महत्त्वाचे दिवस आहेत. इथे दुसऱ्यांसाठी काहीतरी करा. सेल्फलेस सर्व्हिस. एखाद्या अनोळखी व्यक्तीला मदत करा, हसून बोला. स्वतःच्या स्वार्थाच्या पलीकडे जाऊन जेव्हा तुम्ही काहीतरी करता तेव्हा तुम्हाला जो आनंद मिळतो तो खऱ्या अर्थाने मेगा लिव्हिंग असतो. तुम्हाला एका रात्रीत बदलायचं नाहीये. रोज फक्त 1% बदल करा. बेबी स्टेप्स लीड टू जायंट लीप्स. छोट्या पावलांनीच मोठी झेप घेता येते. मित्रांनो, आपण गेली मिनिटभर एका अशा पुस्तकावर चिंतन केलं ज्याने यशाचा आणि परिपूर्ण जीवनाचा अर्थ अत्यंत सोपा आणि संघर्षमुक्त करून सांगितला. रॉबिन शर्मा यांच्या मेगा लिव्हिंगने आपल्याला काय शिकवलं? 1. तुम्ही तुमच्या आयुष्याचे शिल्पकार आहात. साधारण जगणं सोडून मेगा विचार करायला शिका. 2. तुमचं मन एका बागेसारखं आहे, त्यात सकारात्मकतेची बियाणे पेरा आणि थॉट स्टॉपिंग टेक्निक वापरा. 3. सकाळी लवकर उठणे, निसर्गात वेळ घालवणे आणि मौन पाळणे या सवयी तुमच्या आयुष्याचा पाया आहेत. आणि 4. आणि 30 दिवसांच्या प्रोग्राम वापरून स्वतःला आतून बाहेरून बदलायची सुरुवात करा. मित्रांनो, तुमचा भविष्यकाळ कुठे दूर लपलेला नाहीये. तो भविष्यकाळ आजच्या तुमच्या प्रत्येक निर्णयात दडलेला आहे. जेव्हा आज रात्री तुम्ही झोपायला जाल तेव्हा डोळे मिटून स्वतःला हा एकच प्रश्न विचारा. आज मी जो काही होतो तो माझा जुना घाबरलेला मी होतो की मी एक मेगा लिव्हिंग जगणारा माणूस होतो? उद्या सकाळी उठल्यावर जेव्हा तुम्ही जमिनीवर पहिला पाय ठेवाल तेव्हा एका सामान्य माणसासारखे उठू नका, एका मास्टरसारखे उठा. हे पुस्तक नक्की वाचा. या पुस्तकाची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये आणि कॉमेंट सेक्शनमध्ये पिन केली आहे. त्यावर क्लिक करून तुम्ही हे अप्रतिम पुस्तक आजच घर बसल्या मागवू शकता. तुम्ही तुमचा अतिशय मौल्यवान वेळ या एपिसोडला दिलात त्याबद्दल अत्यंत आभारी आहे. हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला? तुम्ही या 30 दिवसांच्या प्रोग्राममधील कोणती सवय सर्वात आधी सुरू करणार आहात हे मला कॉमेंट्समध्ये किंवा मेसेज करून नक्की सांगा. आणि हो, हा पॉडकास्ट तुमच्या मित्रपरिवारापर्यंत आणि ज्यांना आयुष्यात असामान्य म्हणजे एक्स्ट्राऑर्डिनरी यश मिळवायचं आहे त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचवा. तोपर्यंत स्वतःच्या आतल्या त्या महान शक्तीला ओळखा, भूतकाळाचं ओझं खाली ठेवा आणि तुमच्या त्या मेगा आयुष्याचं आजच्या वर्तमानात स्वागत करा. आणि एका अतिशय आनंदी, निरोगी आणि मेगा जीवनासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये एका नवीन पुस्तकासह आणि एका नवीन जीवन दर्शनासह. धन्यवाद.